इतिहास संकीर्ण जिन्ना हाऊस मुंबई, जिन्ना हाऊस मुंबईमध्ये आहे, जिन्ना हाऊस मुंबई, पुनामध्ये पुना में कस्तुरबा गांधी की डेथ हो गई थी। जिन्ना हाऊस मुंबई, हाऊस मुंबई जिन्ना हाऊस मुंबई। पाकिस्तानी संस्थापक व पहिले राष्ट्रपती मोहम्मद अली जिन्ना यांची मुंबईमध्ये ही वास्तू आहे। जिन्ना कायद्याचे शिक्षण घेऊन इंग्लंडवरून भारतात परतले तेव्हा त्यांनी हा बंगला बांधला होता। या बंगल्यातूनच त्यांनी मुस्लिम लीगची कार्यभारही सांभाळला। पाकिस्तानच्या दृष्टीने जिन्ना हाऊस हा महत्त्वाचा विषय आहे। मोहम्मद अली जिन्ना यांना कायदे आझम नावाने सुद्धा ओळखतात। अग्यारी प्रार्थनास्थळ, अग्यारी पारशी दोनदा आला। अग्यारी पारशी अग्यारी हे पारशी लोकांचे प्रार्थनास्थळ आहे, याला अग्नी मंदिरही म्हणतात। अग्यारी ठाण्यातील पारशी नागरिकांच्या सोयीसाठी कावसजींनी पुढाकार घेऊन स्वतःच्या कमाईचे पैसे खर्च करून इसवी सन 1780 मध्ये ठाण्यात पारशी लोकांसाठी अग्यारी बांधली। ज्यूचे सिनॉग, अग्यारी बौद्धाचे विहार आहे। ज्यूचे सिनॉग आहे, आणि पारशीचे अग्यारी, पारशी अग्यारी, ज्यूचे सिनॉग, JSPA, ज्यू सिनॉग, पारशी अग्यारी, PA ना, पारशी अग्यारी, ज्यू सिनॉग, पारशी अग्यारी, ज्यू सिनॉग, पारशी अग्यारी। प्रसिद्ध मोनालिसा चित्रकली लिओनार्दो दा विंची, मोनालिसा 16व्या शतकात लिओनार्दो दा विंची ह्या इटॅलियन चित्रकाराने काढलेले एक प्रसिद्ध लोकचित्र आहे। पॅरिसमधील लुव्र हा संग्रहालयामध्ये हे चित्र सध्या प्रदर्शनासाठी ठेवले आहे। पाब्लो पिकासो, मुएर्निका, विल्यम शेक्सपियर, हॅम्लेट, जुलियस सीझर ही नाटके लिहिली। भारताची राजमुद्रा खालीलपैकी कोणत्या ठिकाणावरील अशोक स्तंभावर घेण्यात आली आहे? सारनाथ से लिया गया, सारनाथ अशोक बौद्ध चिन्ह आहे, सारनाथमधून घेतली आहे। भारताचे बौद्ध चिन्ह राजमुद्रा हे प्रतीक सारनाथ येथील अशोक स्तंभावरील स्वीकारले आहे। हे प्रतीक भारताच्या पहिल्या भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी म्हणजे 26 जानेवारी 1950 रोजी स्वीकारले गेले। सारनाथ येथील मूळ स्तंभामध्ये स्तंभाच्या अगदी वरच्या भागावर 4 उभ्या आशियाई सिंह कोरले आहेत। सिंहाखालच्या पट्टीवर पूर्वेकडे हत्ती, पश्चिमेकडे घोडा, दक्षिणेकडे बैल व उत्तरेकडे सिंह। ऊपर सिंह, खाली बैल आहे। हत्ती घोडा बैल सिंह, लेफ्ट राइट, हत्ती घोडा बैल सिंह, राइट लेफ्ट आहे, हत्ती घोडा बैल सिंह। हे प्रत्येक जोडीमध्ये एक अशोक चक्र कोरले आहे। संपूर्ण शिल्प एका उलट्या कमळावर उभे आहे। भारताचे राष्ट्रीय बोधवाक्य सत्यमेव जयते हे मुंडक उपनिषद, मुंडक उपनिषदमधून घेतले आहे। सत्यमेव जयते मुंडक उपनिषद भारताचे राष्ट्रीय बोधवाक्य आहे। आपल्या राष्ट्रीय चिन्हाच्या तळाशी 4 सिंहासह दिसते। देवनागरी लिपी सत्यमेव जयते या शब्दाचा अर्थात सत्याचाच विजय असो। सत्यमेव जयते हे मुंडक उपनिषदमधून घेतले आहे। सत्यमेव जयते ही संज्ञा पंडित मदन मोहन मालवीय यांनी लोकप्रिय केली। इतिहासात होळकर राजवंशाचे संस्थापक कोण? मल्हारराव होळकर। इतिहासात होळकर राजवंशाचे संस्थापक कोण आहे? मल्हारराव होळकर। 16 मार्च 1693, जन्म ठिकाण मुरुड होळ, तालुका फलटण, जिल्हा सातारा। होळकर हे प्रसिद्ध पेशवे बाजीराव प्रथम अंतर्गत सेनापती होते, यांनी नंतर स्वतःचा वंश स्थापन केला। मल्हारराव होळकर, फलटण, सातारा। सम्राट छत्रपती शाहू महाराज यांच्या मराठा साम्राज्याच्या मावळ प्रांताचे पहिले सेनापती होते। सून अहिल्याबाई होळकर, मल्हारराव होळकरांची सून अहिल्याबाई होळकर, 20 मे 1766, मध्य प्रदेश। होळकर घराण्याची राजधानी इंदोर। लालबहादूर शास्त्री यांच्या समाधीस्थळाला विजय घाट, शांतिवन, पंडित नेहरू शांतिवन। लालबहादूर शास्त्री भारताचे दुसरे पंतप्रधान तसेच 6वे गृहमंत्री होते। विजय घाट, दिल्ली। घोषणा 1965, जय जवान जय किसान। शक्तिस्थळ इंदिरा गांधी आहे। शांतिवन जवाहरलाल नेहरू। किसान घाट चरण चौधरी चरण सिंग। राजघाट महात्मा गांधी। सदैव अटल बिहारी वाजपेयी। हुकुमशाह हिटलर कोणत्या वर्षी आत्महत्या करून मेला? 1945। तभी तो वॉर खत्म हुई, नहीं तो खत्म ही नहीं होती थी। 1945 हुकुमशाह हिटलर
हिटलर साला खुद स्वतः आत्महत्या केली. ॲडॉल्फ हिटलर जन्म 20 एप्रिल 1889, ऑस्ट्रिया हंगेरी. 1930-1940 जर्मनीचा हुकुमशहा होता. नाझी पक्षाचा नेता. स्टेलिनग्राड युद्ध रशियाकडून हिटलरचा पराभव होता. मृत्यू 30 एप्रिल 1945. अडॉल्फ हिटलरचे आत्मचरित्र माइन कॅम्प, माझा धडा. माइन काम्फ. मानवी हक्कांचा वैश्विक जाहीरनामा कोणत्या वर्षी संयुक्त राष्ट्राच्या आमसभेने मान्य केला? 1948. ह्युमन राईट, बेसिक ह्युमन राईट्स आहे 1948. मानवाधिकाराचे बौद्धिक वैश्विक घोषणापत्र संयुक्त राष्ट्राच्या आमसभेने 11 डिसेंबर 1940 रोजी पॅरिस येथे स्वीकारला. त्या क्रांतिकारक घटनेस 10 डिसेंबर 2023 रोजी 75 वर्ष झाले. अच्छा. 1948 मानवाधिकार दिन दत्तक घेतल्यास वर्धापन दिनानिमित्त दरवर्षी 10 डिसेंबर रोजी 10 डिसेंबर 1948 आंतरराष्ट्रीय मानवी हक्कांच्या सार्वत्रिक घोषणा केली. स्थापना 1948 में 10 डिसेंबर 1948 में. मानवी अधिकार मुख्यालय न्यूयॉर्क. 193 देश, संयुक्त राष्ट्रसंघ 6 आहे. UN के 6 बॉडी आहे. पहिल्या जागतिक महायुद्धाचा कालावधी किती? 1914 आतापर्यंत जगात 2 महायुद्ध झालेली आहे. पहिले युद्ध 28 जुलै 1914 ते 11 नोव्हेंबर 1918 मध्ये झाले. दुसरे महायुद्ध 1 सप्टेंबर 1939 ते 1945 पर्यंत 2 सप्टेंबर. दोन्ही महायुद्ध भांडवलवादी देशांमध्ये सत्ता मिळवण्यासाठी झाली. रंगीत छपाई सुरुवात कधी झाली? 1457. रंगीत छपाई. रंगीत छपाई 1457. 1457. 1457 फॉस्ट आणि स्कोफर यांनी पहिले रंगीत मुद्रण केले. छपाई यंत्राचा शोध चीनमध्ये लागला. पोर्तुगीजांनी भारतात छपाई सुरुवात केली 1457 मध्ये. राजघाट हे खालील राजघाट. महात्मा गांधी. शक्तिघाट इंदिरा गांधी. पंडित नेहरू शांतिवन. राजघाट हे नवी दिल्लीत यमुना नदीच्या तीरावर असलेले महात्मा गांधी समाधी स्थळ आहे. हितोपदेश फ्रेडरिक मॅक्समुलर. हितोपदेश फ्रेडरिक मॅक्समुलर यांनी पहिल्यांदा हितोपदेश ह्या संस्कृत मजकूरचा अनुवाद केला. त्यांनी ऋग्वेदाचे जर्मन भाषेत अनुवादही केले आणि पूर्वेच्या पवित्र ग्रंथांमध्ये पुस्तके लिहिली. संस्कृत साहित्यात रुची असणाऱ्या प्राच्य विचारसरणीतील ते एक महत्त्वाचे व्यक्ती आहे. अण्णाभाऊ साठे यांच्या कोणत्या कादंबरी चित्रपट निघालेले नाही? अग्निदिव्य. चित्रपट निघाले नाही. अग्निदिव्य. फकीरा, अलगूज, आवडीवर निघाले. अग्निदिव्य अण्णाभाऊ साठे. रचना यांची घुमडी मूर्ती आहे. अग्निदिव्य अण्णाभाऊ साठे यांच्या कादंबरीत कोणता चित्रपट निघालेला नाही? आवडी या कादंबरीत निघालेले चित्रपट टिळा लावते मी रक्ताचा. फकीरा या कादंबरी फकीरा चित्रपट निघालेले आहे. अलगूज या कादंबरीवर अशी मी साताऱ्याची तऱ्हा 1974 हा चित्रपट निघाला. जय जवान जय किसान या महान घोषणेचे वाक्य लाल बहादूर शास्त्री 11 जानेवारी 1965च्या भारत पाकिस्तान महायुद्ध शास्त्री यांनी जय जवान जय किसान या सुप्रसिद्ध घोषणा केली होती, जेणेकरून महत्त्वपूर्ण युद्ध आणि अन्नधान्याच्या कमतरतेच्या पार्श्वभूमीवर सैनिक आणि शेतकरी मनोबल वाढेल. जय जवान जय किसान जय विज्ञान ही घोषणा अटल बिहारी वाजपेयी. जय जवान जय किसान जय विज्ञान. अटल बिहारी वाजपेयी. सदैव अटल उनका समाधी स्थळ आहे. महात्मा गांधीची राजगड. डॉक्टर बी आर आंबेडकर चैत्यभूमी. डॉक्टर बी आर आंबेडकर चिपळूण. इंदिरा गांधी शक्ती स्थळ. लालबहादूर शास्त्री विजय घाट. बरोबर आहे. 1956 रोजी बौद्ध धर्माची दीक्षा घेऊन आणि आपल्या अनुयायांना नवयान बौद्ध धर्माची दीक्षा दिली होती, त्यामुळे या भूमीला दीक्षाभूमी असे म्हटले जाते. काही कालावधीनंतर येथे एक भव्य स्तूप उभारले गेले. दीक्षाभूमीच्या भव्य बौद्ध स्तूपाप्रमाणे आकारामुळे याला धम्मचक्र स्तूप असेही म्हटले. चैत्यभूमी डॉक्टर बी आर आंबेडकर यांचे स्मारक. हे चैत्यभूमी हे मुंबईच्या दादर भागात असलेले डॉक्टर बी आर आंबेडकर यांचे स्मृतिस्थळ आहे. हे एक चैत्य स्मारक असून तेथे स्तूप आंबेडकरवादी जनतेचे आणि बौद्ध अनुयायांचे एक प्रमुख श्रद्धास्थान आहे. डॉक्टर बी आर आंबेडकर यांचे भव्य स्मारक मुंबईत खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? कुठे? इंदू मिलमध्ये आहे. इंदू मिलमध्ये डॉक्टर बी आर आंबेडकरचे सर्वात मोठे भव्य मूर्ती आहे.
इंदू मिल येथे डॉक्टर B.R. आंबेडकर स्मारकाची पायाभरणी सप्टेंबर 2020मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आली होती. इंदू मिलमध्ये खालीलपैकी कोणत्या भारतरत्न पुरस्कार मिळाला नाही? महात्मा गांधी यांना भारतरत्न मिळाले नाही. भारताला स्वातंत्र्य मिळण्यात अतिशय महत्त्वाची भूमिका असलेल्या महात्मा गांधी यांनी नाथूराम गोडसे यांनी हत्या केलेली. 1955 साली भारतरत्न पुरस्कार सुरुवात झाली. सी राजगोपालाचारी पहिले भारतीय गव्हर्नर जनरल. डॉक्टर C.V. रमन भौतिकशास्त्राचे नोबेल प्राइज मिळवणारे पहिले भारतीय. सर्वपल्ली राधाकृष्णन पहिले उपराष्ट्रपती यांना मिळालेले भारतरत्न मिळालेलं आहे. महात्मा गांधींचे नोबेलसाठी 5 वेळेस नामांकन झाले होते. तरीही गांधी हे भारतरत्न पदापेक्षा मोठे आहेत म्हणून त्यांना भारतरत्न दिला नाही. महात्मा गांधींनी 1930 साली टाइम्स पर्सन ऑफ द इयर पुरस्कार दिला होता. चुकीच्या पर्याय ओळखा. आता तेच कामाचं चुकीच्या. ठीक आहे. वर्गीस कुरियन बाई चुकीच्या पर्याय ओळखा म्हणते. सरोजिनी नायडू, फुलराणी चुकीच्या पर्याय. फिरोजशाह मेहता मुंबईचा सिंह, द लायन ऑफ मुंबई. फिरोजशाह मेहता मुंबईचा सिंह. सुनील गावरकर लिटल मास्टर. वर्गीस कुरियन मिल्कमॅन ऑफ इंडिया. सरोजिनी नायडू हाच वाटला तर हाच चुकीचा आहे. सरोजिनी नायडूला काय म्हणतात? भारताची फुलराणी सायना नेहवाल. फुलराणी सायना नेहवाल. भारताची फुलराणी सायना नेहवाल म्हणतात. ती भारताची बॅडमिंटनपटू. बॅडमिंटन खेळताना 2012च्या ऑलिम्पिकमध्ये तिला कांस्य पदक मिळाले. पुरस्कार पद्मश्री, पद्मभूषण, अर्जुन. सरोजिनी नायडू यांना भारताची कोकिळा म्हणतात. सरोजिनी नायडू भारताची कोकिळा. सरोजिनी नायडू भारताची कोकिळा असे म्हणतात. भारताची बुलबुल. त्या पहिल्या महिला राज्यपाल होत्या. लाल बहादूर शास्त्री यांचे समाधी स्थळ कुठे? विजयघाट. राजघाट. महात्मा गांधी है ना. लाल बहादूर शास्त्री यांच्या समाधी स्थळात विजयघाट असे म्हणतात. 1960 या काळात ते भारताचे दुसरे पंतप्रधान होते. महत्त्वाची घडामोडी 1965 साली पाकिस्तानसोबत युद्धात विजय. हरित क्रांतीची सुरुवात. राजघाट. महात्मा गांधी. चैत्यभूमी डॉक्टर B.R. आंबेडकर. किसान घाट चौधरी चरण सिंग. शांतिवन पंडित नेहरू. विजयघाट लाल बहादूर शास्त्री. शक्तीस्थळ इंदिरा गांधी. सत्यमेव जयते हे घोषवाक्य कोणी लोकप्रिय केले? मदन मोहन मालवीय यांनी लोकप्रिय केले आणि मुंडक उपनिषद म्हणून घेतले. मुंडक उपनिषद. 1918 साली पंडित मदन मोहन मालवीय यांनी सत्यमेव जयतेचा नारा दिला. सत्यमेव जयते हे भारताचे घोषवाक्य आहे. अर्थ सत्याचाच विजय होतो. स्रोत मुंडक उपनिषद. जमशेदजी टाटा यांनी जमशेदपूर येथे पोलाद निर्मितीचा कारखाना कधी सुरू केला? पोलाद मॅग्नीजपासून बनते. जमशेदजी टाटा यांनी जमशेदपूर येथे पोलाद निर्मितीचा कारखाना कधी सुरुवात केला? 1907 मध्ये केला. म्हणजे जमशेदपूरमध्ये 20 साली जमशेदजी टाटा यांनी पोलाद निर्मितीचा कारखाना सुरुवात 1904 साली केला. त्यांचा मृत्यू झाला. 1907 साली दोराबजी टाटा यांनी प्रत्यक्ष सुरुवात केली. दोराबजी टाटा यांनी केली होती. अच्छा. जमशेदजी टाटा का तो मृत्यू हो गया था भाई 1907 में टाटा कंपनी का सब जमशेदपुर में लगा था. दोराबजी टाटा ने किया था. दोराबजी टाटा इसने किया था. टाटा कंपनी से बोलना था डायरेक्ट. टाटा कंपनी संस्थापक. जमशेदजी टाटा हे टाटा कंपनी संस्थापक. भारतीय उद्योगाचे जनक. त्यांनी जमशेदपूर हे शहर उभारले आणि 1907 मध्ये पंजाब केसरी पंजाब केसरी लाल लाजपत राय पंजाब केसरी म्हणजे सिंह म्हणजे केसरी समानार्थी शब्द. पंजाब प्रांतातले महत्त्वाचे नेते होते. त्यांना पंजाब नॅशनल बँकेची स्थापना केली. सायमन कमिशनला विरोध करता त्याच्यावर लाठीमार केला. त्यानंतर त्यांचा मृत्यू झाला. लाल बाल हे महत्त्वाचे नेते होते. लाल म्हणजे लाल लजपत राय. बाल म्हणजे बाळ गंगाधर टिळक. पाल म्हणजे बिपिनचंद्र पाल. बाळ गंगाधर महाराष्ट्र. चलो दिल्ली. नेताजी सुभाषचंद्र बोस. आझाद हिंद सेना आणि फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना 1939. आझाद हिंद सेना 21 ऑक्टोबर 1943 रोजी सिंगापूर येथील कॅथे हॉलमध्ये नेताजींनी आझाद हिंद सेनेचे हंगामी सरकार स्थापन केले. या सरकारच्या जर्मनी, जपान, इटली, म्यानमार या देशाने मान्यता दिली व आझाद हिंद सरकारने ब्रिटिशांविरुद्ध युद्ध पुकारले. आझाद हिंद सरकारच्या पराक्रमाने भारावून जाऊन नेताजी सुभाषबाबूंना नेताजी ही पदवी दिली. जनतेने 1857 या युद्धात लोकप्रिय झालेला चलो दिल्ली हा संदेश नेताजींनी आझाद हिंद सेनेस पुन्हा दिला. नेताजींनी भारतीयांना तुम मुझे खून दो मैं तुम्हें आज़ादी दूंगा असे आवाहन दिले. महात्मा गांधी यांच्या प्रेरणेने स्थापन करण्यात आलेले राष्ट्रभाषा प्रचार समितीचे मुख्यालय कुठे? वर्धा. राष्ट्रभाषा
प्रचार समिती सेंट्रली स्पॉन्सर आहे. राष्ट्रभाषा प्रचार समिती सेंट्रली स्पॉन्सर आहे. राष्ट्रभाषा प्रचार समिती वर्धा. राष्ट्रभाषा प्रचार समिती वर्धा या ठिकाणी ही एक हिंदी सेवा संस्था आहे. स्थापना 1936. राष्ट्रपिता महात्मा गांधी, डॉक्टर राजेंद्र प्रसाद, ऋषी पुरुषोत्तम दास टंडन, पंडित जवाहरलाल नेहरू, श्री सुभाषचंद्र बोस, आचार्य नरेंद्र देव, आचार्य काका कालेलकर, सेठ जमनलाल मजाज, बहुत इम्पॉर्टंट, बाबा राघवदास, श्री शंकरदेव यांच्या या संस्थेच्या स्थापकांमध्ये समावेश आहे. चतुर्वेदी श्री हरिशर्मा, पंडित वियोगी हरी, श्रीनाथ सिंह, श्री नारायण अग्रवाल, पिरिजालाल दुयानी आणि नर्मदा प्रसाद सिंह हे प्रमुख होते. समितीच्या भारतातील विविध प्रदेशात 25 पेक्षा जास्त राज्य युनिट्स आहेत आणि भारताबाहेरील 20 देशांमध्ये शाखा आहेत. राष्ट्रीय भाषा संवर्धन समितीच्या सूचनेनुसार 14 सप्टेंबर हा दिवस हिंदी दिवस म्हणून साजरा केला जातो. 14 सप्टेंबर हा दिवस हिंदी दिवस म्हणून साजरा केला जातो. ब्रिटनमधील मजूर पक्षाचे पंतप्रधान क्लेमेंट ॲटली यांनी जून 1948 पूर्वी भारताला स्वातंत्र्य देण्याची घोषणा केली. जुलाई 2 महीने बाद मिली, मगर जून में मिलने वाली थी. पंतप्रधान ॲटलीच्या घोषणा 20 फेब्रुवारी 1947 रोजी ब्रिटनचे पंतप्रधान क्लेमेंट ॲटली यांनी जून 1947 आपण 1947 मीच लिहिली. जून 1948 पूर्वी भारतात स्वातंत्र्य घडले जाईल अशी घोषणा दिली. इंडियन सिव्हिल सर्व्हिसेस ही स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होऊन भारतीय सनदी सेवेत रुजू होणारी पहिली भारतीय व्यक्ती सत्येंद्रनाथ सिन्हा. सत्येंद्रनाथ टागोर, सुरेंद्रचं पाजी नाव सत्येंद्रनाथ टागोर. सत्येंद्रनाथ टागोर हे भारतीय नागरी सेवेत दाखल होणारे पहिले भारतीय होते. त्यांची नियुक्ती बॉम्बे असोसिएशनमध्ये झाली, जिथे त्यांनी 1864 ते 1897 पर्यंत त्यांची संपूर्ण कारकिर्दी केली. सुभाषचंद्र बोस देखील ICS परीक्षा उत्तीर्ण झाले होते. रौलट ॲक्ट या काळ्या कायद्याविरुद्ध महात्मा गांधी यांनी कोणत्या दिवशी हडताळ पाडण्याची सुरुवात केली? 6 एप्रिल 1919. 6 एप्रिल 1919 और 6 मार्च की तो बात है ना. 6 मार्च 1930 सविनय कायदेभंग सुरुवात झाली होती. रौलट कायदा 1919 या कायद्यानुसार इंग्रज कोणत्याही ठिकाणच्या झडती घेऊ शकत होते. कोणत्याही व्यक्तीला संशयावरून अटक करता येणार होते. गुन्हेगाराला अपील करता येणार होते. गांधीजींनी या कायद्याविरुद्ध देशभर 6 एप्रिल 1919 या दिवशी देशभर हडताळ काढण्याचे आवाहन केले. महात्मा गांधी व सर्जिन नायडू कोकिळा म्हणतात, भारताची कोकिळा यांनी मुंबईत सत्याग्रहाचे नेतृत्व केले. धारासन सत्याग्रह, सर्जिन नायडू. रौलट ॲक्टलाच काळा कायद्याचे म्हटले. कोणत्या कमिशनच्या विरोधात केलेल्या निर्णयास जखमी झालेल्या लालच यांनी मृत्यू झाला? सायमन कमिशन 1920 30 ऑक्टोबर को पोषात आहे. 30 ऑक्टोबर 1920 रोजी लाहोर येथे सायमन कमिशन विरुद्ध निर्देशने करत असताना जेम्स स्टॉक्स या अधिकाऱ्यांनी लाठी हल्ल्याचा आदेश दिला. या निर्देशनाचे नेतृत्व करणाऱ्या लाल लाजपतराय यांच्यावर सॉन्डर्स या अधिकाऱ्याने लाठी हल्ला केला. पुढे काही दिवसात 17 नोव्हेंबर 1928 रोजी त्यांचे निधन झाले. चौकशीशिवाय कुणालाही कारागृहात डांबण्याचे अधिकार सरकारला कोणत्या कायद्याने दिले? रौलट कायदा. 6 एप्रिल 1919. महात्मा गांधींनी असहकार चळवळ सुरू केली होती. रौलट कायदा 1919 या कायद्यानुसार इंग्रज कोणत्याही ठिकाणी झडती घेऊ शकत होते. कोणत्याही व्यक्तीला संशयावरून अटक करता येणार होते. गुन्हेगाराला अपील करता येणार नव्हते. कोणत्या कायद्याने भारतातील कंपनीची व्यापारी मक्तेदारी रद्द केली? व्यापारी मक्तेदारी एकाधिकार म्हणते. 1813 खालील कोणत्या कायद्याने कंपनीची व्यापारी मक्तेदारी रद्द करण्यात आली? 1813 संधी कंपनीला भारतातील व्यापाराचा एकाधिकार समाप्त होऊन 1813 मध्ये आला. सर्व ब्रिटिश व्यापाऱ्यांना खुला करून पण चीनसोबत चहाचा अधिकार राहून गेला. 1813 के बाद ख्रिश्चनांच्या दरवर्षी 1 लाख रुपये देण्यात मागे ब्रिटिश व्यापारी व ख्रिश्चन कमिशन यांच्या भारतातील स्थानीय होण्याची परवानगी दिली होती. 1813 मार्च स्टॅम्प विमा तो पिछले 1833 पड़ा था भाई. खालीलपैकी कोणत्या वर्षाच्या कायदा मॉर्ले-बिंटो 1909. मॉन्टेग्यू जेम्सफोर्ड 1909 में मॉर्ले-बिंटो सुधारणा आला होता. अरुंडेल समितीने तयार केलेल्या भारतातील राजकीय सुधारणांचा आराखडा भारतमंत्री लॉर्ड मॉर्ले व व्हाईसरॉय लॉर्ड मिंटो यांच्या संमताने 21 मे 1909 रोजी संमत झाला. यालाच मॉर्ले-बिंटो सुधार असे म्हणतात. 1802 मध्ये कोणत्या पेशव्यांनी इंग्रजी तैनाती फौजेचा स्वीकार केला? दुसरा बाजीराव.
1802 में सेकंड बाजीराव सेकंड तैनाती फौज 31 डिसेंबर 1909 वसईच्या करारानुसार दुसऱ्या बाजीराव पेशव्यांनी तैनाती फौजेचा स्वीकार केला. तैनाती फौजेचा स्वीकार करणारे पहिले राज्य हैदराबाद. तैनाती फौजेची सुरुवात लॉर्ड वेलेस्लीने केली होती. वेलेस्ली भारतीय स्वातंत्र्याचा कायदा कधी पारित झाला? जुलै 1947. 18/7/1947. ये बहुत इंपॉर्टेंट है भाई. 18 जुलै 1947. 18 जुलै 19 भारतीय स्वातंत्र्याचा कायदा 18 जुलै 1947. जून जुलै अगस्त में अगले महीने मिलने वाले थे आज़ादी. माउंटबॅटन जजनुसार आधारित भारतीय स्वातंत्र्याचा कायदा ब्रिटिश पार्लिमेंटने संमत केला. प्रमुख तरतुदी कोणत्या होती? 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत व पाकिस्तान ही दोन स्वतंत्र राज्य अस्तित्वात येईल. ब्रिटनच्या राज्याच्या भारताच्या बादशाही पद संपुष्टात येईल. संस्थानावरची ब्रिटिशांची सत्ता 15 ऑगस्ट 1947 रोजी संपुष्टात येईल. त्यांना भारत अथवा पाकिस्तान सामील होता येईल किंवा स्वतंत्र राहता येईल. 15 ऑगस्ट 1947 नंतर ब्रिटिश संसदेला भारत पीपल्स कायदे बनवण्याचा अधिकार असणार नाही. भारतातील इंग्रज शिक्षण देण्याच्या धोरणाचा अवलंब कोणाला दिले आता? लॉर्ड विलियम बेंटिक. हे इंग्रजी शिकायला जातात आहे ना, लॉर्ड विलियम बेंटिक. भारतीयांना इंग्रजी शिक्षण देण्याच्या धोरणाचा अवलंब यांच्या कारकिर्दीत करण्यात आला. लॉर्ड विलियम बेंटिक. मॅकॉले हा गव्हर्नर जनरल कंपनीचा कायदा मंत्री होता. मॅकॉले याला लॉर्ड बेंटिक याने कमिटी ऑफ पब्लिक इन्स्ट्रक्शनचा अध्यक्ष केला. 2 फेब्रुवारी 1835 रोजी मॅकॉलेने आपले महत्त्वाची टिप्पणी काउन्सिलसमोर ठेवली. यात त्याने इंग्रजांचे समर्थन केले होते. 7 मार्च 1835 रोजी ठराव संमत करण्यात आला. यापुढे कंपनीने युरोपियन ज्ञानाला प्रगतीसाठी प्रयत्न करावा शिक्षणाचे इंग्रजी माध्यम ठेवले. खालील कोण हंटर आयोगापुढे साक्ष दिली होती? महात्मा ज्योतिबा फुले. 1882 साली भारतातील शिक्षणासंबंधी पाहणी करण्यासाठी हंटर कमिशन विल्यम हंटर कमिशन नेमण्यात आले होते. या कमिशनपुढे महात्मा फुले व पंडित रामाबाई यांनी साक्ष दिली होती. ज्योतिबा फुले यांनी हंटर कमिशनपुढे साक्ष देताना पुढील विचार मांडले. सरकार शेतकऱ्यांकडून जो सारा वसूल करते त्यातील उत्पन्न कनिष्ठांच्या शिक्षणावर खर्च केला पाहिजे. 12 वर्षाखालील मुलामुलींना प्राथमिक शिक्षण सक्तीचे आणि मोफत दिले पाहिजे. 12 प्राथमिक शाळेतील शिक्षक शेतकरी वर्गातील प्रशिक्षित असावेत. 100 उंदरापेक्षा एक सिंहाचे राज्य केव्हाही श्रेष्ठ होय असे कोणी म्हटले होते? व्हॉल्टेअर. क्या बात कर रहा है व्हॉल्टेअर. हु इज व्हॉल्टेअर? 100 उंदरांपेक्षा एक सिंहाचे राज्य केव्हाही श्रेष्ठ होय असे कोणी म्हटले होते? व्हॉल्टेअरने. हा एक फ्रेंच लेखक, कवी व तत्त्वज्ञ होता. व्हॉल्टेअरने नवलकथा, निबंध, नाटके, कविता, ऐतिहासिक, शास्त्रीय असे चौफेरे लेखन केले व त्यातून त्याने फ्रान्समधील अनियंत्रित राजेशाही, स्वार्थी धर्मगुरू व विलासी उमराव यांच्यावर कडाडून हल्ला घडवला. कँडिड हा त्याचा विशेष प्रसिद्ध ग्रंथ आहे. कँडिड. वॉल्टर के. आयुर्वेदाचे जनक चरक. आयुर्वेद चरक संहिता. आयुर्वेद में चरक संहिता. चरकाला आयुर्वेद जनक असे म्हणतात. त्यांनी त्यांच्या चरक संहिता या ग्रंथात सुमारे 340 वनस्पतींचे प्रकार आणि सुमारे 200 प्राण्यांचे प्रकार सांगितले आहेत. चरक शरीरशास्त्राचे पितामह. ब्राह्मण चाणक्य अर्थशास्त्र या ग्रंथ लिहिला आहे. हंटर आयोग कोणत्या घटनेच्या नंतर स्थापन केला त्याला? जलियांवाला बाग हत्याकांड हुई थी, उसमें हंटर कमिशन 2 बार हंटर कमिशन बना गया. हंटर आयोग ऑक्टोबर 1919 मध्ये मुंबई, दिल्ली आणि पंजाब येथील अराजक परिस्थिती आढावा घेण्यासाठी हंटर कमिशन नेमण्यात आले. अध्यक्ष लॉर्ड विलियम हंटर. हंटर आयोगाने जलियांवाला बाग हत्याकांडाची चौकशी केली. 20 मे 1920 रोजी हंटर कमिशनने आपला अहवाल सादर केला. या कमिशनने डायरवर कोणतीही कारवाई केली नाही. जनरल डायरवर कोणतीही कारवाई केली नाही. जलियांवाला बाग अमृतसर 13 एप्रिल 1919. औद्योगिक क्रांती इंग्लंडला सुरू झाली आणि नंतर टप्प्याटप्प्याने पाश्चात्य जगात पसरली. इंग्लंडमध्ये प्रथम सुरू झाले आणि नंतर सर्व युरोपभर पसरलेल्या उत्पादन साधने व प्रक्रियांत झालेल्या बदलाला औद्योगिक क्रांती असे म्हणतात. सर्वसाधारणपणे इसवी सन 1750 ते 1850 असे शतकभरचा कालखंड या क्रांतीच्या पहिल्या टप्प्याने व्यापला होता. औद्योगिक क्रांती म्हणजे हस्तउद्योगाकडून यांत्रिक उत्पादनाकडे झालेले संक्रमण होय. भारताच्या परराष्ट्र धोरणात प्रामुख्याने खाली कोणती बाब महत्त्वाची आहे? अलिप्तवाद.
भारताच्या परराष्ट्र धोरणात प्रामुख्याने कोणती बाब महत्त्वाची आहे? अलिप्तता हा शब्दप्रयोग सर्वप्रथम पंडित नेहरूंनी 1954 कोलंबोतील एका भाषणात केली. आंतरराष्ट्रीय क्षेत्रात लष्करी स्वरूपाच्या व गटागटाच्या राजकारणापासून अलिप्त राहणे म्हणजे अलिप्ततावाद होय. होकारात्मक तटस्थता असा अलिप्ततावादाचा अर्थ लावता येईल. भारतीय खालीलपैकी कोणत्या प्रकारचे राष्ट्रीय साम्राज्यवादी नाही आहे? साम्यवाद आहे, साम्यवादी खतम काम. साम्राज्यवादी कार्ल मार्क्स दास कॅपिटल. कार्ल मार्क्स के दास कॅपिटल जर्मन का होता? कार्ल मार्क्स दास कॅपिटल आणि हा जर्मनचा होता. जर्मन के स्टुटगार्ट में माधव भिकाची कामं इसने वो फहराई थी, झंडा फहराई थी. कार्ल मार्क्स दास कॅपिटल. कार्ल मार्क्स जर्मन अर्थशास्त्रज्ञ होता आणि त्यांनी कार्ल मार्क्स दास कॅपिटल हा ग्रंथ पहिला खंड 1866 ॲडॉल्फ हिटलर हा कोणत्या देशातील हुकुमशाह? जर्मन. ॲडॉल्फ हिटलर जर्मन का होता? दुसऱ्या महायुद्धात होता. ॲडॉल्फ हिटलर जर्मन देशात जर्मन हुकुमशाह होता. नाझी पक्षातून त्यांनी त्याच्या क्रूरपणासाठी व ज्यूच्या कर्त्यासाठी सुप्रसिद्ध आहे. ज्यू का एक प्रसिद्ध आहे ना. तो नाझी जर्मनीचा प्रमुख होता. दुसरे महायुद्ध सुरू होण्यामागे असलेल्या प्रमुख कारणांत हिटलरच्या गणना केली. प्रत्यक्ष लोकशाही ब्रिटेन. अभी बात है, ब्रिटेन में प्रत्यक्ष लोकशाही नहीं है, ग्रीस में है. मोस्ट टाइम पे ग्रीस. प्रत्यक्ष लोकशाहीसाठी जगातील कोणता देश प्रसिद्ध होता? तो ग्रीस होता. ग्रीस. डायरेक्ट डेमोक्रेसी है, वही तो बोलो मैं, काही ना काही गडबड उस दिन भी हुआ था. लोकशाही शासन पद्धतीमध्ये प्रत्यक्ष आणि प्रातिनिधिक लोकशाही असे दोन महत्त्वाचे प्रकार. नागरिकांच्या प्रत्यक्ष सहभागावर आधारित राज्यव्यवस्था म्हणजे प्रत्यक्ष लोकशाही. प्राचीन ग्रीक काळातील अथेन्स राज्यामध्ये ख्रिस्तपूर्व 5व्या आणि 4थ्या शतकात अशा प्रकारची राज्यव्यवस्था अस्तित्वात होती. पवनार विनोभावे गीताई लिहिल्या त्याने. पवनार येथे है ना. परमधाम आश्रम आचार्य विनोभावे यांची 1934 साली वर्ध्यापासून 5 मैलांवर पवनार गावात धाम नदीच्या काठी स्थापन केलेले स्वामी श्रद्धानंद गुरुकुल इंद्रप्रस्थानाची प्रार्थना लोकनायक जयप्रकाश नारायण आणीबाणी विरोधात आंदोलनाचे नेतृत्व JP नारायण. भारताने 1971 युद्ध जिंकले होते म्हणून दरवर्षी 16 डिसेंबर भाई बहुत चल रहा अभी ये ऑपरेशन विजय दिवस. ऑपरेशन विजय 16 डिसेंबर की बात है. 16 डिसेंबर 1971 रोजी भारतीय लष्कराचे कमांडर लेफ्टनंट जनरल जगजीत सिंग अरोरा यांच्या नेतृत्वाखाली सुमारे 93,000 पाकिस्तानी सैनिकांना भारतीय लष्कराचे आत्मसमर्पण केले. हा दिवस विजय दिवस म्हणून साजरा केला जातो. कारगिल विजय दिवस 26 जुलै 1999.